परभणीमध्ये राहुल गांधी आले. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी मयत यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. जवळपास 40 ते 45 मिनिटं आई असतील, त्यांचा भाऊ असतील यांच्याशी संवाद केलेला आहे. आई, काय म्हटले, देशाचं नेतृत्व करणारे राहुल गांधी या ठिकाणी आले? हो सर, काय नाही विचारले आम्हाला, काय झालं, कसं झालं, तुम्हाला माहिती कधी झालं. मी बोलले 10 ते 15 तारखेपर्यंत आम्हाला कसलीच माहिती नाही ती साहेब म्हणलं. आम्हाला त्याने कळवले नाहीत. ज्या टायमाला माझ्या मुलाला उचलले त्याने अटक केली आम्हाला सांगाय नाहीत सर म्हणले. त्याने सांगायची कर्तव्य होती, नाही सांगितलं. माझ्या मुलाला मारहाण करून 10 ते 15 तारखेपर्यंत जे मारहाण केलं, ज्या माणसाने माझ्या मुलाचा मर्डर केलाय त्यांना फाशीची सजा द्या म्हणलं. त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, कठोर दंड द्या म्हणले. मी राहुल गांधी काय म्हटले? काय होईल ते होईल, कानून कायदाशीर होईल बोलले ते. कायदा कानून होईल. आई, तुम्ही पहिल्या दिवसापासून म्हणताय की पोलिसांच्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झालाय. आता सुद्धा राहुल गांधीने म्हटले की त्यांची हत्याच करण्यात आली. हत्याच करण्यात आले. ते पाहिलं ना त्यांचं ते रिझल्ट Postmortem आलं, report. पोस्टमास्टरचं रिपोर्ट बघितलं त्यांनी, पाहिले. मग ते का खोटं असतंय का? सत्य घटना आहे, ते सत्य घटना सत्य पुढे येणारच कधी पण. हा, ते काय पण बोलत्याल हे मग बाकीचे. हृदयाचे काय आजार होतात का? कसला आजार नव्हता माझ्या मुलाला, हृदयाचा आजार नव्हता, कसला आजार नव्हता. एकदम माझा मुलगा कोरा होता, सुपारी खात नव्हता, ना तंबाखू खात नव्हता, व्यसन कसलंच नव्हतं माझ्या मुलाला. असं हृदयाचा आजार असतं तर माझा मुलगा 35 वर्षापर्यंत जगलाच नसता. माझ्या मुलाला आजार असता तर कॉलेजवर, रूमवर, कुठं पण मेला असता ते पडून. का नाही मेला? पोलीस कोठडीमध्येच कस का मेला? माझ्या मुलाला आजार नव्हता. माझं 100% भरवसा आहे. पोलीस लोकांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केला आणि मर्डर करून मला 15 तारखेला ते पोलीस स्टेशनवरून फोन केले मला, येऊन तुमच्या मुलाची बॉडी घेऊन जाऊ म्हणून. कोण मिटवायचा प्रयत्न करते, दाबायचा कोण प्रयत्न? आता कुणी करते तर सत्य येईल ना नंतरून पुढं. सत्य पुढं सांगेलच ना, पुढं येईलच ना ते सत्य काय आणि खोटं काय आहे ते. कळलंच ना, सारे दुनियाला कळल, जगाला कळल. कळल. माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलता, मग माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलेले ह्याने का नाही सांगितलं मला? जिवंत असताना तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय, आम्ही दवाखान्यात नेला, असं का नाही सांगितलं आम्हाला? सांगायची कर्तव्य होती त्यांची. 5 दिवस ह्याने ठेवून घेऊन मारहाण करून, मारून 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 ह्याने नंतरून जीव घेऊन मर्डर करून मला कळविले. नंतर दंगलीत होता असं बी आरोप केला जातो. दंगलीत नव्हता माझा मुलगा, दंगलीत नव्हता, बसलेला होता. हातामध्ये पेन वही आहे माझ्या मुलाच्या हातात. दंगलीत नाही, काय नाही. दंगलीत जर असेल तर मी तुमच्याकडे येतो. मला सांगा फक्त की राहुल गांधी, आता तुम्ही तरुण आहात, काय नेमकं बोलणार? साहेब बोलले की आपण प्रयत्न करू, कायद्यानुसार जाऊ. आणि जे काही पोस्टमार्टम रिपोर्ट बघितले ते तर काही खोटं बोलणार नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट ते बोलले की मल्टिपल इंजुरीमध्ये डेथ झालेला आहे, हेच ते सांगितले. आपण बघूया म्हणले पुढे आता काय असेल ते. पण एक तर तुमचं कुटुंब पहिल्या दिवसापासून म्हणत होतं की त्याची हत्याच झालेली आहे. आता मोठे नेते सुद्धा तसंच बोलायला. हत्याच झालेली आहे, 100% हत्या झालेली आहे. जर त्याच्या श्वसनाचा जर आजार असता तर त्या पोलीस लोकांनी त्याला ऍडमिट करायला पाहिजे होतं हॉस्पिटलमध्ये, वेळेवर उपचार द्यायला पाहिजे होते. त्याची डेथ होईपर्यंत बसायला नको पाहिजे होतं. त्याला मी 100% लिहून देतो, त्याला कसलाही आजार नव्हता, तो कुठं दगडफेक केला नाही आणि तो कोणाला मारला नाही, हे 100% मी सांगू शकतो. विश्वास आहे माझ्या भावावरती, तो असा काही रॉंग मार्ग निवडणार नाही. म्हणजे खरं दडपण्यासाठी हे कथा सांगितल्या जाते. आता त्यांच्यापर्यंत जे काही गोष्टी गेल्या ते त्या सांगितल्या, त्यांनी चौकशी केली नसेल साहेबांनी माझ्या मते व्यवस्थित. त्यांच्यापर्यंत जे रिपोर्ट गेले ते त्या वाचून दाखवले असतील साहेब, असं झालं असेल. पण आता राहुल गांधी आल्यामुळे देशाचं लक्ष इकडे लागलेलं आहे. तुम्हाला वाटतं आता न्याय मिळण्याची सोपी? आता जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत काय खरं सांगू शकत नाही, कारण रिझल्ट येणे सगळ्यात महत्वाचं आहे. निश्चितपणे हा शेवटचं महत्वाचं वाक्य आहे की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही. हे अत्यंत साध्या भोळ्या, अत्यंत म्हणजे प्रामाणिक माणसाचं वक्तव्य असू शकतं. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, परभणी.